आली आली भाग्यलक्ष्मी। डॉक्टर, तुम्ही एक काम करता का? बोला ना। तुम्ही माझ्यासोबत घरी चला, मी तिथल्या तिथे तुम्हाला पैसे देऊन टाकतो। अहो तुम्ही माझं पूर्ण वाक्य तरी ऐकून घ्या। अहो तुमचे वडील सुदामा दादा, त्यांच्या आशीर्वादाने हे हॉस्पिटल उभं आहे। तुम्ही घरी जाऊ शकता, पेमेंट पाठवून द्या, विश्वास आहे तुमच्यावरती। थँक्स डॉक्टर। मी एवढ्यांदा बजावून सुद्धा तू त्या काशीशी बोलायला जातोयस आणि त्या काशीनीच पाठवलेल्या काकांना आपल्याकडे कामावर ठेवलंस आणि ते तिच्या ओळखीचे हे सुद्धा माझ्यापासून लपवून ठेवलंस। काशीची आई पूर्वी तमाशात नाचायची म्हणून मी काशीला कमी लेखणार नाहीये आणि त्या काकांवरही अन्याय होऊ देणार नाहीये। अमर, अरे भाऊ काका, मी आलोय। डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला मला। भाऊ काका, हॉस्पिटलचं बिल द्यायचंय 8 लाख रुपये। ते आजच पोचते करा, आपण कोणाचे पैसे नाही ठेवत। काय फालतूपणा चालवलाय हा? कसलं हॉस्पिटल, कसले पैसे? मी तुला ओळखत सुद्धा नाही। भाऊ काका, हो असं काय करताय? मीच तुमचा संजय। कोण कुठला तू? माझ्या घरात येऊन माझ्या भावनांची खेळतोयस? जा इथून। अगं, या अशाच योगायोगाने जर संजय आणि राज तुझ्यासमोर येऊन उभे राहिले तर तू काय करणार? आई भेराईलाच काळजी, ती येणार आणि माझ्या बाळाला कधी माझ्या समोर येऊ देणार नाही। डॉक्टर साहेब, तुम्हीच सांगा, भाऊ काका मला ओळखत नाहीयेत, तुम्हीच सांगा मी कोण आहे? कोण आहात तुम्ही? माझ्या संजयचं क्रियाकर्म मी माझ्या स्वतःच्या हातांनी केलंय, तरीही हा तोतया स्वतःला संजय म्हणून घेतोय। प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलल्याचं सांगतोय। अहो मग सरळ पोलिसाच्या हवाली करा ना याला। ठीक आहे। झा, मी तुमचा संजय नाहीये ना? मग चालवा माझ्यावर गोळी। भाऊ काका, तुम्ही गोळी? पुढे एक शब्द बोललास तर दुसरी गोळी तुझ्या डोक्यात जाईल। निघ इथून, पुन्हा माझ्या घराच्या किंवा या भिरा गावात सुद्धा दिसू नकोस। जा, निघ। राजू, काय झालं? मला शाळेत जायचं। काय? काय? तू सगळे मिळून शाळेत जातात, अभ्यास करतात। शाळेत शिकलो नाही तर मोठं कसं होणार? अरे राजू, तुला कोण बोललं की तू शाळेत गेलास तरच मोठा होणार? अरे शाळेत गेल्यावर ना कोणाचंच भलं होत नाही। पण ती काशी सांगते तर? वाटलंच होतं मला, त्या काशीनेच तुझ्या डोक्यात हे खूळ भरलेलं असणार। हे बघ, खबरदार जर त्या काशीचं काही ऐकशील तर तू। काय करशील? काय करशील? मला विचारतोस तू? जा, याला खोलीत नेऊन डांबून ठेव, म्हणजे याची अक्कल ठिकाणावर येईल। चल रे। ऍक्च्युली सांगायचं तर अमर, नमस्कार काकी। अमर, तू हिच्याशी बोलत का उभा राहिलायस? आई, अगं ही काशी। अरे आपल्याला देवळात जायला उशीर होतोय, चल लवकर। आली आली भाग्यलक्ष्मी।